अक्षय, किती वेळ झाला सुरेश धस दाखल झालेत अजित पवारांच्या भेटीला? श्रुती, थोड्याच वेळापूर्वी जे भाजपचे आमदार आहेत सुरेश धस आता अजित पवार यांच्या भेटीकरता राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत। गेल्या दीड तासांपासून अजित पवार जे आहेत ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये आहेत आणि विविध नागरिकांची ते भेट घेताना पाहायला मिळत आहेत। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे भाजपचे आमदार आहेत सुरेश धस, जे बीडचं प्रकरण जे आहे ते सातत्याने लावून धरत आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सुरेश धस यांच्याकडनं करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सुरेश धस हे अजित पवार यांची भेट घेण्याकरता राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळत आहेत। सातत्यानं सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात मुद्दा लावून धरत आहेत आणि अजित पवार यांची भेट सुद्धा घेणार असल्याची माहिती जी आहे ती सुरेश धस यांनी दिलेली होती। कारण की मराठवाड्यामध्ये ज्या काही पतसंस्था आहेत, मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह आहेत, त्यांचा घोटाळा देखील झालेला आहे आणि संपूर्ण गैरकारभार या पतसंस्थेमध्ये झालेला होता। लोकांचे पैसे घेऊन पतसंस्थेचे मालक जे आहेत ते पळालेले होते। डबल टिबल रक्कम आमिष दाखवलेलं होतं लोकांना परतावा देण्याच्या संदर्भात, परंतु ज्ञानधारा असेल आणि त्याचसोबतच इतर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह घोटाळे जे आहेत ते सुरेश धस यांच्याकडे त्या संदर्भातचे पुरावे आहेत आणि या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी कारवाई करावी या मागणीकरता सुरेश धस जे आहेत ते अजित पवारांची भेट घेण्याकरता आता या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं। या दोन्ही नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, अपडेट्स घेऊ। सुरतास धन्यवाद।